गडचिरोलीमध्ये आगामी 2026 या वर्षामध्ये विमानतळाचं काम सुरू करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। गडचिरोलीला स्टील सिटी, ग्रीन एनर्जी युक्त पोलाद शहर बनवताच दक्षिणेचं प्रवेशद्वार करण्याचा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय। गडचिरोलीमधील गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड्स मेटल आणि यांनी एकत्रितपणे उभारलेल्या तंत्रशिक्षण संस्थेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं। त्यावेळी त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केलेली आहे। आता आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास 3 जागा गडचिरोलीमध्ये जो काही एअरपोर्ट आहे तो बनवण्याकरता पाठवल्या होत्या। त्या संदर्भात प्राथमिक जे काही त्याचं सर्वेक्षण केलं त्याला आपल्या एअरपोर्ट अथॉरिटीने होकार दाखवलेला आहे। त्यामुळे आता 1 जागा त्यातली आम्ही फायनल करून लवकरच त्या जागेचं संपादन करून माझा असा प्रयत्न असणार आहे की शक्य झालं तर 2026 मध्येच गडचिरोलीमध्ये आपल्याला एअरपोर्टचं काम सुरू करायचं आहे। कारण एक एअरपोर्ट हा गडचिरोलीला गेटवे टू साऊथ इंडिया बनवणार आहे आणि पूर्ण दक्षिण भारताचं द्वार म्हणजे गडचिरोली जिल्हा, अशा पद्धतीनं गडचिरोलीला विकसित करण्याचा प्रयत्न हा आपला असणार आहे। तर गडचिरोलीला दक्षिणेचं प्रवेशद्वार करणार अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोलीमध्ये करण्यात आली आहे।